निरीक्षण काय आहे? गीता अरुण गवळी जिंकाव्यात म्हणून सत्ताधारी प्रयत्न करताना दिसतात. अर्थात हे सत्ताधारीच असं करतायत असं नाही, यापूर्वी सुद्धा हेच झालेलं आहे. नाही, खरं आहे. मुंबईमध्ये काही प्रमाणात भारतीय जनता पक्षाने आतापर्यंतची जी काही पद्धत ठेवली आहे निवडणुकीची आणि मत प्रक्रियेची, हे लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही त्यांना, आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुढे जाऊ द्यायचं नाही. यासाठी जो कोण सहकार्य करेल त्या प्रत्येकाला त्याच्याकडे त्यांनी पाहिलेलं नाही की त्यांची पार्श्वभूमी काय आहे, अरुण गवळी कोण होता, या सगळ्या गोष्टी जर भारतीय जनता पक्षाने जर पाहिला असेल, तो तर स्वतःला सुचिरभूत समजणारा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये एका गुंडाच्या मुलीला जर आपण अशा पद्धतीने सहकार्य करत असू, ते अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आणि हे जर आता जर समजा आघाडीवर असतील आणि आपल्या मॅडम म्हणतात की त्या चांगल्या कार्यकर्त्यात, अरे बरेच चांगल्या करते, पण तुमच्याकडे कार्यकर्ता होता की नव्हता? जर तुमच्याकडे कार्यकर्ता नसेल तर तुम्ही इतरांना त्याचं सहकार्य द्यायला पाहिजे होतं. तुमच्याकडे शिंदेची शिवसेना होती, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी विरोधकांना अशा पद्धतीने तुम्ही टोकणार आणि तुम्ही कोणाचे सहकार्य करणार, कोणाला उभं करणार? ठीक आहे, बरोबर नाहीये. तिकडे बडगुजर उभे राहिले ते आता निवडून येतील, पण ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने अति सुचिरभूत आपण आहोत असं म्हणण्याचं तर सोडून द्यावं, कारण ही बाब जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रात कळून चुकलेली आहे. प्रश्न बिलकुल प्रवीण पुरो या चर्चेत आपण आहात आणि त्यानिमित्तानं मध्ये मध्ये विविध प्रकारच्या माहितीच्या अनुषंगाने आपलं विश्लेषण मी घेत राहीन. दरम्यान ताजी बातमी, समाधान सरवणकर शिवसेनेच्या आमदाराचा मुलगा मागे आहे मुंबईमध्ये, आणि त्याचबरोबर आकडेवारीच्या बाबतीतला तपशीलही आपल्याला बघायला हवा. तिथे समाधान सरवणकर यांच्या समोर निशिकांत शिंदे आता आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये 5 जागांवर भारतीय जनता पार्टीची आघाडी आहे. नाशिकमध्ये बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने आपली प्रतिमा खराब केलेली होती. सोलापूर आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. समाधान सरवणकरांची बातमी दिली. दरम्यान स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये जे आकडे बदलत आहेत तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितरित्या ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला हे बघायला लागेल की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंचा गट हा त्याच वेगानं एकमेकांच्या स्पर्धा करतोय. भारतीय जनता पार्टी 45 आहे, ठाकरेंचा गट हा 32 जागांवर आघाडीवर आहे. मनसे 6 झाली आहे, मगाशी 5 होती ती आता 6 पर्यंत पोहोचली आहे. योगेशजी आपल्या सोबत आहेत. योगेश खैरे, आवाज येतोय? आता बोला, तुम्ही 5 वरून 6 वर गेलात. नाही, हे आकडे बदलत जातील, नक्की बदलत जातील. तुम्ही बघा पुढे ज्या पद्धतीने मराठी माणसाबाबत